नमस्कार मित्रांनो, काल एक बातमी आपण टाकली होती बघा, ज्यामध्ये मुंबई नागपूर समृद्धी महामार्गावरील जे 292 गाव आहे, तर ते 292 गावाच्या विकास केंद्र ठरणार आहे या संदर्भात बातमी टाकली होती. आता त्याच्याच अनुषंगाने पुढची बातमी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासाठी. जवळपास छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 4 विकास केंद्र आहे, पण त्यालगत 42 गावं हे त्या ठिकाणी थेट हायटेक विलेज होणार आहे. तर नेमकं कुठले कुठले 42 गाव आहे त्या संदर्भात एक ताजी अपडेट आपण बघूया. आपण जर नवीन असाल तर पहिल्यांदा बघत असाल तर आपले चॅनल नक्की लाईक सबस्क्राईब फॉलो करून घ्या. दररोजचे अपडेट तुम्हाला घरबसल्या बघायला मिळेल. पुढची अपडेट आपण नाशिककरांसाठी देतो. या व्हिडिओमध्ये छत्रपती नगरकरांसाठी आलेले अपडेट सांगतो. मित्रांनो, समृद्धीच्या कडेला असलेली जिल्ह्यातील 42 गावे बनणार हायटेक विलेज. होय मित्रांनो, राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. MSRDCचे नियोजन. मित्रांनो, मुंबई नागपूर समृद्धी महामार्गालगत नियोजित नगरी औद्योगिक आणि व्यावसायिक विकासाला गती देण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाने समृद्धी महामार्गावरील 16 इंटरचेंज परिसरातील 292 गावांच्या नियोजनासाठी MSRDCची विशेष नियोजन प्राधिकरण म्हणून नियुक्ती मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्वाधिक 4 केंद्रे प्रस्तावित असून यात एकूण 42 गावे भविष्यात हायटेक विलेज होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यात येईल. समृद्धी महामार्गालगत सुमारे 1,78,000 हेक्टर क्षेत्राचा विकास आराखडा महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे तयार केला जाणार आहे. विद्यमान गावाचा नियोजनबद्ध विकास, पायाभूत सुविधाचे नियोजन आणि भविष्यातील ग्रोथ लक्षात घेऊन विकास आराखडे तयार होतील. दरम्यान जिल्ह्यात एकूण 4 ठिकाणांपैकी 2 छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाच्या अंतर्गत येतात. या ठिकाणच्या विकास आराखड्याचे काम महानगर प्राधिकरणातर्फे करण्यात येत असून येथे रस्ते विकास महामंडळ नव्याने नियोजन करणार आहे. गावाचा आराखडा अंतिम करण्यापूर्वी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्था व नागरिकांच्या सूचना हरकती मागवण्यात येतील. नियोजित विकासासाठी स्वतंत्र आराखडा, पहिल्या टप्प्यात विद्यमान भूवापर, त्यानंतर भविष्यातील लोकसंख्या, औद्योगिक वाढ आणि नागरी विस्तार लक्षात घेऊन निवासी, व्यावसायिक, औद्योगिक, सार्वजनिक सुविधा, हरित क्षेत्रे, रस्ते, लॉजिस्टिक सुविधा आणि सामाजिक पायाभूत सुविधाचा समावेश असलेला विकास आराखडा तयार केला जाईल. मित्रांनो, यामध्ये जवळपास आता बघा, धायगाव जांभरगाव लगत 9 गावे आहे. हडस पिंपळगाव लगतचे 11 गाव आहे. त्यानंतर मित्रांनो, सावंगीच्या लगत 11 गाव आहे, तर शेंद्राच्या लगत 11 गाव आहे. तर रोजगाराला चालना मिळण्याची शक्यता आहे. अशी वेगवेगळी अपडेट आहे. तर मित्रांनो, माझे अपडेट आवडत असल्या जाताना लाईक करा. विशेषतः पुढचे तुमचे काही प्रश्न असेल तर कमेंट करा. बाकीचे व्हिडिओ तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.